काल 5 दिवसाचं कामकाज होणारं अधिवेशन संपलं। शेवटच्या दिवशी या राज्याच्या व देशाच्या जनतेने महाराष्ट्राच्या सरकारचा खरा चेहरा बघितला। चेहरा लोकशाहीचा, कृती मात्र हुकुमशाहीची। काल एका महत्त्वपूर्ण विषयावर ज्याचा प्रत्यक्ष अप्रत्यक्ष परिणाम या महाराष्ट्रातील 3 कोटी विद्यार्थ्यांवर होणार आहे, या संदर्भामध्ये जे विद्यापीठाच्या नियमांमध्ये बदल करण्याच्या दृष्टीने सरकारने विधेयकाचा प्रस्ताव विधानसभेत चर्चेसाठी ठेवला। आम्ही वारंवार विनंती केल्यानंतर सुद्धा सरकारने घटनाबाह्य कृती केली। सन्माननीय विरोधी पक्षनेते देवेंद्रजी यांना चर्चेच्या मधात थांबवून त्या ठिकाणी एक लोकशाहीचा आतंक काल विधिमंडळामध्ये बघितला। असणाऱ्या सत्तेची मस्ती, सत्तेचा अहंकार, सत्तेचा दुरुपयोग, मीच बांधेल मीच ठरवेल ते धोरण व मीच बांधेल ते तोरण या भावनेने काम करणारं सरकार बघितलं। इथंच या सरकारची कृती थांबत नाही। आतापर्यंत साधारणतः 98दा घटनाबाह्य कृती या सरकारने केली। कधी मंत्रिमंडळाच्या पवित्र व्यासपीठाचा उपयोग हा राजकारण करण्यासाठी केला। मंत्रिमंडळाच्या बैठकीत दुसऱ्या राज्यामध्ये झालेल्या घटनेच्या संदर्भात 2 मिनिटं मौन पाळायचं। महाराष्ट्रामध्ये अन्नदाता सुखी भव त्या शेतकऱ्यांच्या आत्महत्या होतात। आमच्या आई बहिणींवरच्या अत्याचाराच्या संदर्भामध्ये नराधमांनी केलेले कृत्य, त्यातून आमच्या एखाद्या आई बहिणीचा दुर्दैवाने मृत्यू होतो, याबद्दल चकार शब्द नाही। मंत्रिमंडळाच्या बैठकीत कोणतीही कॅबिनेट नोट नसताना या राज्याचे रूल्स ऑफ बिझनेस स्पष्ट आहे की मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये कॅबिनेट नोट असल्याशिवाय निर्णय करता येत नाही। तिथेही घटनाबाह्य कृती। महामहिम राज्यपाल महोदयांना विमानातून उतरवण्यापर्यंत या सरकारची मजल गेली। महामहिम राज्यपाल महोदयांना विश्वरत्न भारतरत्न महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या घटनेनुसार ते राज्याचे घटनात्मक प्रमुख आहे। या राज्याच्या जनतेच्या प्रत्येक पैशाचा हिशोब घेण्याचा अधिकार त्यांना आहे। त्याचा उपयोग जनहितासाठी होतो की नाही, दीनदुर्बल शोषित पीडित व्यक्तीच्या आयुष्यामध्ये सुख समाधान व्हावं, त्याच्या दैनंदिन आवश्यक गरजा पूर्ण व्हाव्या, यासाठी होतो की नाही, अधिकाऱ्यांची बैठक बोलवल्यानंतर अधिकाऱ्यांना जाऊ द्यायचं नाही। मुख्यमंत्र्यांना निमंत्रण दिल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी जायचं नाही। महामहिम राज्यपालांच्या संदर्भामध्ये अतिशय दुर्दैवी अशा घटनाबाह्य शब्दांचा उपयोग करायचा। या सरकारची जी कृती आहे ती घटनाबाह्य कृतीची एक परंपरा या सरकारने सुरू केली आहे। आणि काल तर अतिरेक केला। गेले 27 वर्ष मी विधानसभेत आहे, अनेक सरकार बघितलीत, अनेक मुख्यमंत्री बघितलेत। हे खरं आहे की मी जेव्हा लायब्ररीमध्ये जाऊन शोध करण्याचा प्रयत्न केला की 1 मे 1960 पासून अधिवेशनात मुख्यमंत्री नाहीत असं एखादं अधिवेशन असेल, पण मी माननीय मुख्यमंत्री उद्धवजींना धन्यवाद देतो की त्यांनी हा सुद्धा रेकॉर्ड मोडण्याचं काम केलं की मुख्यमंत्री नसणारं हे पहिलं अधिवेशन आहे। विधानसभेचा अध्यक्ष नाही, मुख्यमंत्री नाही, पण जसं एखाद्या चित्रपटामध्ये जरी मुख्य स्थानावर उपस्थित न राहता काही कृती करण्याचे आदेश व्हायचे, काल ते मी बघितलं। मी स्वतः व्यक्तिगत रीतीने सन्माननीय अजितदादांना विनंती केली, देवेंद्रजींनी विनंती केली, मी स्वतः आदित्य ठाकरेजी हे माझ्यापेक्षा वयाने लहान आहे तरी विनंती केली की या राज्यातले 23 विद्यापीठ त्यापैकी 11 विद्यापीठ
हे ट्रॅडिशनल एज्युकेशन देणारे विद्यापीठ आहेत, यापैकी एक मेगा विद्यापीठ आहेत. या सर्व विद्यापीठांच्या कायद्यामध्ये बदल करत असताना चिंतन व्हावं, चर्चा व्हावी, मंथन व्हावं, प्रत्येक मुद्द्याच्या संदर्भात भूमिका स्पष्ट असावी. पण सरकार मात्र ऐकायलाच तयार नव्हती. सरकारने लोकशाहीच्या साऱ्या परंपरा मुडीत काढल्या. विरोधी पक्ष नेत्याच्या भाषणातून थांबवून जबरदस्तीने छगन भुजबळ साहेब आलेत आणि विधानसभेच्या कामकाजाला बंद पाडण्यामध्ये पुढाकार घेतला. खरं ते आश्चर्य आहे. स्वर्गीय बाळासाहेब ठाकरेजी, हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेजींना अटक करणारे हट्ट आणि 505(2)चा गुन्हा बाळासाहेबांवर दाखल करून त्यांना अटक करण्यासाठी पुढाकार घेणारे छगन भुजबळजी, तेव्हा हिंदू हृदय सम्राट स्वर्गीय बाळासाहेब ठाकरेजींनी स्वतः पत्रकार परिषद घेतली आणि सांगितलं की याला मंत्रिमंडळातून ताबडतोब बडतर्फ करा, बरखास्त करा, राजीनामा घ्या. हे या राज्यामधल्या शिवसैनिकांचं दुर्दैव आहे. ज्यांच्यासाठी हिंदू हृदय सम्राट स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे हे दैवता समान आहे, त्याच स्वर्गीय बाळासाहेब ठाकरेजींचे चिरंजीव पित्याच्या कधीच कोणी न पाहिलेल्या शक्तीचा दाखला देत स्वर्गीय बाळासाहेब ठाकरेजींनी जे सांगितलं की यांना बडतर्फ करा, बरोबर त्याच्या विरुद्ध कृती करत त्यांना आपल्या मांडीला मांडी लावून बसण्याची खुर्ची मंत्री म्हणून उपलब्ध केली. हा महाराष्ट्र बघतोय. भारतीय जनता पार्टीने निर्णय केला आहे, आता या अतिरेकाच्या विरुद्ध, आतंक आणि दहशतीच्या विरुद्ध आमच्या विरुद्ध कोणी बोलला की त्याला अटक करू, त्याच्यावर गुन्हा दाखल करू. अशा अनेक केसेस आपण बघतोय. निवृत्त नेव्हीच्या अधिकाऱ्याला, जे राष्ट्राला समर्पित असं त्यांचं जीवन होतं, त्यांनी फक्त एक पोस्ट केली म्हणून त्याला मारहाण करणारे हेच ते राज्यकर्त्यांचे प्रतिनिधी आज या राज्यामध्ये एक आतंक आहे, दहशत आहे. राज्यामध्ये घटनात्मक पेच निर्माण झाली आहे. घटनात्मक परिस्थिती अत्यंत चिंताजनक आहे. आणि मग अशा प्रसंगात भारतीय जनता पार्टीने निर्णय केला की आम्ही आवश्यक तिथं उच्च न्यायालयात जाऊ, जनतेच्या न्यायालयात जाऊ आणि या सरकारच्या विरुद्ध 1 जानेवारीनंतर एल्गार आणि हा धर्माविरुद्ध अधर्म, अनैतिकतेविरुद्ध नैतिकता, सत्तेविरुद्ध सत्य आणि घटनाबाह्य वर्तणूक करणाऱ्या सरकारच्या विरुद्ध दीन दुर्बल शोषित पीडित व्यक्तीचा आवाज बुलंद करण्याचा आमचा संकल्प आहे. आणि या संकल्पाला जनतेने साथ द्यावी, जनतेने आशीर्वाद द्यावा आणि जिथं जिथं भारतीय जनता पार्टी या सरकारच्या या घटनाबाह्य वर्तणुकीच्या विरुद्ध एल्गार करेल, सर्वसामान्य व्यक्तींनी सुद्धा यामध्ये सहभागी व्हावं असं आवाहन मी आपल्या माध्यमातून करतो. आज राज्यामध्ये मागील सरकारमध्ये आम्ही अतिशय उत्तम आर्थिक शिस्त गावली. हे पिंक बुक आहे जे महाराष्ट्र सरकारचं बजेट इन ब्रीफ असतं. जर आपण बघितलं, काही गैरसमज काही वर्तमानपत्राच्या लेखाच्या माध्यमातून पसरण्याची माहिती आम्हाला प्राप्त झाली. मी आपल्या माहितीकरता सांगतोय. काही लोक असा दावा करतायत की जुन्या काँग्रेस राष्ट्रवादीच्या शासनामध्ये जे कर्ज होतं ते महाराष्ट्रामध्ये गेल्या 5 वर्षामध्ये ते कर्ज वाढलं. मी तुमच्या माहितीकरता सांगतोय की 2,94,261 कोटीचं कर्ज हे स्वर्गीय बाळासाहेब ठाकरेजींची शिवसेना व भारतीय जनता पार्टी यांच्या युतीच्या कार्यकाळात होतं. जेव्हा आम्ही राज्य सोडलं तेव्हा 4,51,114 कोटी हे कर्ज होतं. साधारणतः आमच्या 5 वर्षामध्ये आम्ही 1,57,053 कोटीचं कर्ज घेतलं 5 वर्षात. पण तुम्हाला आश्चर्य होईल की या 2 वर्षात हेच कर्ज जर तुम्ही हे पिंक बुक वाचलं तर 6,15,170 कोटी झालं. म्हणजे साधारणतः आमच्या 5 वर्षात आम्ही 1,57,053 कोटीची वाढ झाली. यांच्या 2 वर्षात 1,64,056 कोटीची वाढ झाली. आम्ही आर्थिक मापदंडामध्ये राज्याची अर्थव्यवस्था जनतेची सेवा करत असताना दुर्गम भागातील दीन दुर्बल शोषित पीडित अंध अपंग निराधार असहाय्य
विधवा परित्यक्त्या घटस्फोटिता अनुसूचित जाती जमाती या सर्वांच्या कल्याणाचा योजना आखत असताना सुद्धा आम्ही एकूण 2014-15 मध्ये जी महसूल जमेची टक्केवारी वेतन निवृत्ती वेतन व्याज ही होती ही 14-15 मध्ये 62.55% पोहोचली होती. 62.55 आणि 18-19 मध्ये ही आम्ही 50.46 पर्यंत आणण्यामध्ये यशस्वी झालो. आज ती 57.1 आहे. महत्त्वाचा दुसरा मुद्दा ज्याबद्दल आज राज्य सरकारमध्ये असणारे जे नेते आहेत मंत्री आहेत ते टीका करायचे महसुली तुटीच्या संदर्भात. मी तुम्हाला मुद्दाम महसुली तुटीचे आकडे वाचून दाखवतो की जेव्हा त्यांनी सरकार सोडलं तेव्हा 12,138 कोटीची महसुली तूट होती. आम्ही राज्यामध्ये 15-16 मध्ये 5,338 कोटी, 16-17 मध्ये 8,536 कोटी ही आमची महसुली तूट. पण 17-18 मध्ये आम्ही महसुली आधिक्य आणलं 2082चं प्लस 2082 CR हे आम्ही महसुली आधिक्य आणलं. 18-19 मध्ये आमचं महसुली आधिक्य हे 11,975 कोटी होतं. म्हणजे 1 मे 1960 नंतर पहिल्यांदा असं घडत होतं की आमच्या राज्यामध्ये महसुली आधिक्य निर्माण झालं. आम्ही 11,975 कोटी होतो. आणि जर तुम्ही 20-21 मध्ये या सरकारमधले आकडे बघाल तर 46,178 कोटी ही महसुली तूट आहे. म्हणजे राज्यामध्ये आम्ही 11,975 कोटी महसुली आधिक्य होतं ते 46,178 कोटी ही तूट या राज्यामध्ये निर्माण झाली. काही वर्तमानपत्रातून काही चुकीची माहिती दिली जाते. कर्जाचे आकडे कधीच जगामध्ये अर्थशास्त्राचा जे अभ्यास करतात त्यांना माहिती आहे की कर्जाच्या आकड्यावरून राज्याच्या आर्थिक परिस्थितीचं आकलन मूल्यांकन केलं जात नाही. हे कर्ज आपल्या एकूण GSDPच्या ग्रॉस स्टेट डोमेस्टिक प्रॉडक्टच्या किती टक्के आहे यावर आकलन केलं जातं. आजही राज्यामध्ये मी तर स्वतः अर्थमंत्र्यांना सुचवलं की कर्ज घेणं वाईट नसतं. मी काही नेत्यांच्या निवडणुकीतल्या ॲफिडेव्हिटचा अभ्यास केला आणि या सर्व नेत्यांच्या ॲफिडेव्हिटचा अभ्यास केला तर यांचं उत्पन्न 1 कोटी आहे, कर्ज 15 कोटी म्हणजे 15 पट आहे. आपल्या राज्यामध्ये साधारणतः आमचा GSDP हे 30 लक्ष कोटी आहे आणि आमचं कर्ज त्या तुलनेमध्ये नीती आयोग असो किंवा रिझर्व्ह बँक असो किंवा देशाचा अर्थविभाग असो आमचं कर्ज अजूनही मर्यादेमध्ये आहे. प्रश्न एवढाच असतो की हे कर्ज जे आहे या कर्जाचा उपयोग हा उत्पादक गोष्टीसाठी व्हावा, राज्याचं उत्पन्न वाढावं यासाठी व्हावा, अनप्रॉडक्टिव्ह गोष्टीसाठी होऊ नये. आणि हे आकडे सुद्धा मी सांगतो की म्हणून कर्ज जसं एखाद्याचं रक्त तपासल्यावर हिमोग्लोबिन तपासताना किती लिटर रक्त याच्या शरीरात आहे हे तपासलं जात नाही, हिमोग्लोबिन किती % आहे हे तपासलं जातं. आर्थिक व्यवस्थेमध्ये सुद्धा तुमचं कर्ज किती टक्के आहे हे तपासलं जातं. मी आपल्या मुद्दाम माहिती करता सांगतो की 2000 ते 2014 पर्यंत हायेस्ट आपल्या कर्जाचं जे प्रमाण होतं एकूण कर्ज स्थूल राज्य उत्पन्नाच्या टक्केवारीशी हे 28.2% गेलं होतं. पण प्रयत्नपूर्वक आम्ही जेव्हा राज्य सोडलं तेव्हा 15.78 पर्यंत हे कर्जाचं प्रमाण आणलं, 15.78. आणि मी माझ्या मनाचे आकडे सांगत नाही, यामध्ये हे पिंक बुक आहे. हे जे पिंक बुक आहे हे सरकारचं पुस्तक आहे. आणि म्हणून मी आपल्या माध्यमातून सर्व जे कोणी भारतीय जनता पार्टी आणि स्वर्गीय बाळासाहेब ठाकरेजीच्या शिवसेनेबद्दल आर्थिक दृष्टिकोनातून लिहिताना माझी एवढीच विनंती आहे की लिहिताना हे पिंक बुक अवश्य वाचावं. जनतेमध्ये गैरसमज होईल अशा पद्धतीने भाष्य करणं, अशा पद्धतीने लिखाण करणं हे राज्याच्या जनतेमध्ये शंका, संदिग्धता, संभ्रम अवस्था जन्माला घालते. आणि म्हणून मागच्या 5 वर्षामध्ये आम्ही आर्थिक दृष्टिकोनातून योग्य शिस्त लागावी याचा पूर्ण प्रयत्न केला. आज कोरोनाच्या वैश्विक महामारीमध्ये मी हे समजू शकतो की राज्य सरकारची राजकोषीय तूटसुद्धा जी आमच्या कार्यकाळात 23,015 कोटी होती ती 87,697 कोटी झाली.
आमच्या कार्यकाळात जी राजकीय स्तूट हे स्थूल राज्य परिणामाच्या 0.89% होती ती आज 3.29% झाली. पण याला मी काही सरकारला दोष देणार नाही. वैश्विक महामारीच्या या संकटामध्ये आपल्याला काही आर्थिक तूट, आर्थिक होणारा परिणाम हा निश्चितपणे झाला, हे मला मान्य आहे. राजकारणासाठी राजकारण करणं किंवा एखाद्या आकड्याचा फायदा घेऊन सरकारच्या संदर्भामध्ये संदिग्धता निर्माण करणं ही मला वाटतं गोष्ट प्रत्येकाने टाळली पाहिजे आणि मी तो टाळण्याचा प्रयत्न करतो. आपण बघितलं असेल की अधिवेशनात पुरवणी मागण्यांच्या संदर्भात जेव्हा मी 14,000 कोटीची पुरवणी मागणी मांडली तेव्हा आज राज्याचे अर्थमंत्री असताना 14,000 कोटीच्या पुरवणी मागण्यांच्या संदर्भात त्यांनी जे भाष्य केलं की ही आर्थिक बेशिस्त आहे, आता राज्य बुडायला निघालं आहे आणि यावेळची पुरवणी मागणी 31,000 कोटीची होती. मी त्यांची वाक्य आठवण करून दिली. ते म्हणाले विरोधात बसल्यानंतर असं बोलावंच लागतं, पण मी विरोधात जरी बसलो तरी असं कधीच बोलणार नाही. राज्याच्या जनतेच्या हितासाठी जे जे उत्तम आहे त्याला आमचा पाठिंबा असणार आहे. आज राज्य सरकारची जी कृती आहे ही कृती लोकशाहीची हत्या करणारी कृती आहे. लोकशाहीला काळीमा फासणारा कालचा दिवस होता आणि या विरुद्ध एकीकडे न्यायालयात तर आम्ही जाऊच, पण जनतेच्या न्यायालयात जाऊन यांचा खरा चेहरा हा लोकांसमोर आणण्याचा प्रयत्न करू. आपल्याला काही प्रश्न विचारायचे असतील तर विचारू शकता. सभागृहामध्ये बोलताना तुम्ही कायद्याबद्दल सरकार बरखास्त करून दाखवलं नाही तर नाव बदलू अशा पद्धतीची एक आव्हान थेट ठाकरे सरकारला दिलं, त्यामागची भूमिका नाही, भूमिका स्पष्ट आहे. मी 27 वर्ष विधानसभेचा सदस्य आहे. या 27 वर्षात अनेक मुख्यमंत्री बघितलेत, अनेक अध्यक्ष बघितलेत. म्हणजे जेवढे अध्यक्ष आणि मुख्यमंत्री प्रत्यक्ष विधानसभेत आजच्या मुख्यमंत्र्यांनी बघितले नाही, या विषयामध्ये मात्र मुख्यमंत्र्यांपेक्षा जास्त विधिमंडळाच्या कामकाजाचा अनुभव निश्चितपणे मला आहे. एक महत्त्वाचं बिल, या महत्त्वाच्या बिलाच्या संदर्भात करोडो विद्यार्थ्यांचं जीवन आणि त्या जीवनामध्ये प्रकाश निर्माण करायचा की अंधार निर्माण करायचा ही भूमिका, अशा भूमिकेवर चर्चा न करता खरं तर मी विनंती केली, अजितदादांना माननीय देवेंद्रजींनी विनंती केली. देवेंद्रजीशी चर्चा झाल्यानंतर मी स्वतः खरं तर आता मी त्या बाजूला जात नाही, पण त्या बाजूला जाऊन आदित्य ठाकरेजींना विनंती केली. माझ्यापेक्षा वयाने लहान असून विनंती केली. शेवटी जनतेच्या हितासाठी मी विचार केला की झुकेगा वही जिसमें जान है. पण ज्या पद्धतीने काल सारा महाराष्ट्र बघत होता, तुम्हीही बघत होता, तुम्ही तर साक्षीदार आहे, ज्या पद्धतीने त्या कायद्यामधल्या तरतुदीच्या संदर्भामध्ये संदिग्धता आहे, त्या कायद्यामध्ये आपल्याकडे हक्क घेऊन उद्या त्या विद्यापीठाला युवा सेनेचं कार्यालय बनेल अशा पद्धतीच्या तरतुदी आहे. उद्या कोण कोणाला डिग्री देईल याचा पता नाही. अरे शिक्षण हे एक पवित्र क्षेत्र आहे. 1832 मध्ये मेकॅगेने लंडनच्या पार्लमेंटमध्ये जी भाषा वापरली की मी या भारत देशामध्ये असे कायदे, अशी शिक्षण व्यवस्था जन्माला लागेल की ज्यामध्ये जॉब क्रिएटर नव्हे जॉब सीकर जन्माला येतील. तो परिणाम आज देश भोगतो आहे. ज्या देशामध्ये गुणवत्ता होती, प्रचंड क्षमता होती, ज्या देशाची अर्थव्यवस्था जगामध्ये सर्वश्रेष्ठ होती, त्या देशामध्ये 70 कोटी जनतेला मोफत धान्य द्यावं लागतं, ही आमची सुरुवात आहे. मग अशा प्रसंगामध्ये एकीकडे आमच्या शिक्षणाचे आकडे वाढत नाही, 21व्या शतकात आहोत, पण आम्ही असा दावा करू शकत नाही की 100% साक्षरता आम्ही निर्माण केली. इंटरनेटचं युग आहे, पण इंटरनेटच्या युगामध्ये दुर्गम भागापर्यंत आमच्या व्यवस्था अपुऱ्या आहे. आज जगातल्या उत्तम 200 विद्यापीठामध्ये महाराष्ट्रातलं एकही विद्यापीठ नाही. अरे जो महाराष्ट्र शाहू महाराजांची भूमी आहे, जो महाराष्ट्र क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले आईची भूमी आहे, जो महाराष्ट्र विश्वरत्न भारतरत्न महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ज्यांच्या पदव्यांच्या संदर्भामध्ये जगाने सन्मान करावा, डॉक्टरेट ऑफ सायन्स, डॉक्टरेट ऑफ लॉ, डॉक्टरेट ऑफ फिलॉसॉफी,
त्या महाराष्ट्रामध्ये अजूनही आम्ही 100% साक्षरतेपर्यंत पोहोचू शकलो नाही. आणि तुम्ही जर असे विधेयक आणलेत तर उद्या जगामध्ये जर एखाद्या जाहिरातीमध्ये कंडिशन अप्लाय की महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांनी किंवा महाराष्ट्राच्या विद्यापीठातून शिक्षण घेतलेल्या विद्यार्थ्यांनी या पदासाठी अर्ज करू नये तर काय अवस्था होईल महाराष्ट्राची. अरे महाराष्ट्र हे ज्ञानगंगा आहे. ज्या महाराष्ट्रामध्ये एक आर्थिक महानगरी आर्थिक कॅपिटल आहे त्याच महाराष्ट्रात आम्ही पुण्यासारखी विद्येची नगरी म्हणतो. त्या कायद्यामध्ये बदल करताना चिंतन करायचं नाही. आणि म्हणून मी असं म्हणालो की घटनाबाह्य 98दा चुका केल्या आहेत. 98दा 98 टाइम्स. कधी महामहिम राज्यपाल मोदयांना विमानातून उतरवून द्यायचं. महामहिम राज्यपालांनी बैठक बोलवली जी घटनेच्या चौकटीत आहे आणि काही लोक घटना न वाचता मनात जे येईल ते बेतालपणे चॅनलवर बोलतात. बेतालपणे. घटनेमध्ये तरतूद आहे की या राज्याचा प्रत्येक रुपया आणि त्याचा खर्च त्याचा विनियोग हा जनहितासाठी होतो आहे की नाही. हे घटनात्मक प्रमुख म्हणून राज्यपालांवर विश्वरत्न महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या घटनेने दिली. त्यांनी बैठक घेतली तर अधिकाऱ्यांना पाठवायचं नाही. राज्यपालांचा उपमर्द होईल अपमान होईल अशा पद्धतीचं भाष्य करायचं. कधी राज्यपालांचा उपमर्द होईल असं पत्र द्यायचं. आणि आपल्या कुटुंबातील एका सदस्याचा जर अपमान झाला तर 15,800 कोटी. मागच्या वर्षीपर्यंत 15,000 कोटी होते. यावर्षी 800 कोटी वाढलेत. ती पोलीस व्यवस्था पूर्ण गावायची. पोलिसांचं राजकीयकरण करण्यात आलं आहे. पोलिसांच्या हातून अशा पद्धतीने कायदेबाह्य कृती करायची. शेवटी तुम्ही निघून जाल पण जे पोलीस कायदेबाह्य कृती करतील देर जरूर है अंधेर नाही आहे हे भोगावं लागेल. आणि म्हणून मी असं म्हणालो की 98दा कायद्याचा उल्लंघन झाला आहे. संविधानाच्या चौकटीत सरकार काम करत नाही. मग अशा प्रसंगात सुप्रीम कोर्टसुद्धा मग याची जाणीव आहे की विश्वगौरव देशगौरव देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे खरे लोकशाहीवादी आहे. ते या कायद्याचा उपयोग करणार नाही. पण सुप्रीम कोर्टामध्ये जर एखादा व्यक्ती गेला तर सुप्रीम कोर्ट स्वतः सांगेल की अशा घटनाबाह्य चुका या घटना समितीला कधीच अभिप्रेत नव्हत्या. आणि म्हणून मी त्या सभागृहामध्ये जिथं घटनेचा खून होत होता तिथं सांगितलं की मी दर्शक असणार नाही. शेवटी त्या खुर्चीसाठी मी आलो नाही. माझ्यासाठी महत्त्व आहे या राज्याच्या हिताचं. ज्या राज्याचं मी अन्न खातो पाणी पितो त्या शेतकऱ्यांचा आवाज मी बुलंद करू शकलो नाही तर असं पद माझं कोणत्याही कामाचं नाही. आणि या दृष्टीने आता मी तयारी करतो आहे. या सरकारच्या विरुद्ध निश्चितपणे एल्गार कर. अजित पवारांची प्रतिक्रिया आली आणि अजित पवार असं म्हणतात की हे लोकशाहीचं सरकार आहे आणि अशा पद्धतीचं सरकार बरखास्त करता येणार नाही. हे सुप्रीम कोर्ट ठरवेल. स्वतःच्या चुकीचे स्वतः वकील दुसऱ्याच्या चुकीचे स्वतः न्यायाधीश. आणि हे बहुमताचं सरकार आहे म्हणजे काय हो. तुम्ही सर्वजण आहात तुम्हालाही समजतं. भारतीय जनता पार्टी आणि स्वर्गीय बाळासाहेब ठाकरेजींची शिवसेना जी भुजबळांच्या विरुद्ध होती त्या भाजप शिवसेनेच्या युतीला 161 विधानसभा जिंकल्या. 161. 2,30,58,525 मतं. काँग्रेसला 44 विधानसभा राष्ट्रवादीला 54 त्या 98. पण बेईमानी झाली. जनतेच्या मताशी विश्वासघात झाला. हे खरं लोकशाहीचं सरकार आहे गो. मग तुम्ही प्रश्न विचारण्याच्या ऐवजी तुम्ही कधी स्वतःच्या मनाला विचारा अशी बेईमानी कधी पाहिली. म्हणजे तुम्ही एका विधानसभा सदस्यांनी दुसऱ्या पक्षात गेल्यानंतर आपण असं म्हणतो की यांनी राजीनामा दिला पाहिजे. घोडेबाजार आपल्या लोकशाहीला मान्य नाही पण ठोक घोडेबाजार मान्य आहे की ठोक घोडेबाजार केला तर तो आमच्या घटनेला मान्य आहे. चोरी केली तर चूक आहे. दरोडा टाकला तर तो मात्र कायदेशीर आहे. मला वाटतं की ही भूमिका बरोबर नाही. हे खरं आहे की लोकशाहीमध्ये डोके किती हे महत्त्वाचं आहे डोक्यात काय हे महत्त्वाचं नाही हे खरं आहे. पण याचा अर्थ अशा पद्धतीने आम्ही बहुमतात आहोत हे सांगण्याचा अधिकार या सरकारला नाही. हे सरकार शुद्धपणे बेईमानीने जन्माला आलेलं आहे. जर घटनाकार विश्वरत्न बाबासाहेब आंबेडकरांना असेही कोणी पक्ष आणि पक्षनेते जन्माला येतील असं वाटलं असतं
तर त्यांनी घटनेत तेव्हाच तरतूद केली असती. पण साधारणतः राजकारणामध्ये अशी बेईमानी कुणी करेल असा विश्वास कोणालाच वाटत नाही. नाही, मला असं वाटतं की ती भाषा चांगली असेल अशी अपेक्षा करणं ही चूक आहे. शेवटी कडुनिंबाच्या झाडाला क्विंटल क्विंटल साखरेचं पाणी टाकलं आणि एखाद्याने असा विचार केला की आता या झाडाची पानं गोड होतील, ते जेवढं खोटं आहे तेवढंच ज्या सरकारमधले नेते ही गव्हर्नमेंट नाही आम्ही गँग पार्टी आहोत असं म्हणतात, जे म्हणतात की पाप केल्याने कोरोना होतो, ज्या राज्यामध्ये डॉक्टरपेक्षा कंपाऊंडर मोठा होतो, स्वातंत्र्यवीर सावरकरांनंतर आता मराठी शब्दाचा अर्थ जन्माला घालणारे नेते ज्या सरकारमध्ये असतात की हरामखोर या शब्दाचा अर्थ नॉटी आहे, तर अशा सरकारकडून सभ्य भाषेचा उपयोग होईल असा विचार करणं हे गैर आहे. प्रत्येकाने आपल्या जे काही संस्कार आहेत त्यानुसार बोलायचं असतं. आणि म्हणून अपेक्षा ही नाही, अपेक्षा ही आहे की अशा प्रसंगात घटनेच्या चौकटीमध्ये ज्यांच्यावर घटनेच्या आधारावर सरकार चालावं किंवा चालत नसेल तर त्याला योग्य दिशा दाखवावी, त्यांनी मात्र लक्ष देण्याची आवश्यकता आहे. ज्या पद्धतीची भाषा वापरली पत्रामध्ये त्याच्यामध्ये राज्यपाल असं म्हणतात तुमचा असंयमी स्वर पाहून मी निराश झालेलो आहे असं राज्यपालांनी मुख्यमंत्र्यांना पाठवलेलं पत्र. ठीक आहे, वडीलधारी आहे, मुद्दामच एखाद्याची चूक असेल तर ती सुधारवण्याचा प्रयत्न करण्यासाठी अशी भाषा वापरणं यामध्ये काय गैर आहे. मुख्यमंत्र्यांनी पत्रामध्ये ज्या पद्धतीची भाषा वापरली आहे राज्यपालांना, ती पत्रातली भाषा ऐकून मी व्यथित झालेलो आहोत अशा पद्धतीचा पत्रात उल्लेख राज्यपालांनी केला. नाही, खरं आहे ना, तेच काय महाराष्ट्राची जनता व्यथित झाली आहे. या अगोदर या राज्यामध्ये तुम्ही कोणतेही मुख्यमंत्री घ्या, म्हणजे पृथ्वीराज चव्हाणजी असतील, स्वतः शरद पवार साहेब असतील, सुशीलकुमार शिंदे असतील, स्वर्गीय विलासराव देशमुख असतील, मनोहर जोशी सर असतील, मुख्यमंत्री कसे असावेत. म्हणजे मी तर या मुख्यमंत्र्यांना हे मला सौभाग्य लाभलं की अशा उंचीच्या मुख्यमंत्र्यांसोबत विरोधी पक्षात मला काम करता आलं. ती जी काही उंची होती ती उंची आज काही राजकारणात दिसत नाही आहे. खरं तर सुडाचं राजकारण हा आत्ता सत्तेचा समानार्थी शब्द झाला आहे. सत्ता आणि सूड हे दोन शब्द आता समानार्थी झाले आहे असं वाटावं. तुम्ही वारंवार 98 चुका 98 सफळ नाही चुका असं म्हणताय. किती चुका होण्याची अजून वाट बघितली जाते? 100 पूर्ण झाल्यावर काही करायचा विचार आहे? नाही, असं आहे, लोकशाहीमध्ये प्रत्येकाला सुधारण्याची संधी जनताही देते आणि आपण हाच प्रयत्न सभागृहाच्या माध्यमातून करायचा असतो की चुका त्यांनी दुरुस्त कराव्या. आणि यासाठीच जसं मी आपल्याला म्हणतो की कालच्या विधेयकावर आम्ही शिष्टाई करण्यासाठी गेलो ना. मी स्वतः व्यक्तिगत आदित्य ठाकरेजींना स्वतः जाऊन विनंती केली हो की असं करू नका, आपण चर्चा करू ना. आपण या बिलाच्या संदर्भात अनेक प्रश्न आहेत जे मी काल सुरुवातीला मांडले की काही गोष्टी सिद्ध कशा करायच्या असतात, कोण करणार आहे, कोण सर्टिफाय करेन, या कायद्याच्या माध्यमातून चुकीचे निर्णय होता कामा नये. पण त्यांनी ठरवलं ऐकायचंच नाही. त्या बिलाच्या माध्यमातून जर युवा सेनेला विद्यापीठं हे अनधिकृत त्यांची कार्यालयच करायची असं ठरवलं असेल तर आमचा नाईलाज आहे. हा हट्ट होता आणि हा हट्ट या महाराष्ट्राच्या विद्यार्थ्यांच्या आयुष्यामध्ये महाग पडणार आहे. या अगोदर परीक्षा फुटी, पेपर फुटी हे प्रकरणं असताना आता तुम्ही विद्यापीठाच्या स्वायत्ततेवर
जर हमगा करणार असाल, मग हे बिल करताना सचिव किंवा इतर अधिकाऱ्यांच्या मनात काय होतं मग माहीत नाही. मी त्याची माहिती घेणार आहे, कारण आता अधिवेशन संपलं आहे. पण शेवटी तुम्ही जर ते बिल वाचाल, तुम्हीसुद्धा वाचा. आणि कारण नसताना यांनी एक नवीन पद्धत विकसित केली. या राज्यात झालं, अरे राज्यात झालं तर रेकॉर्डमध्ये आणा, ते बिल वाचायला द्या. संयुक्त चिकित्सा समिती 2 महिने अभ्यास करेल, कोणत्या राज्यात काय बिल झालं, जर्मन का पुढे गेलं, जो जपान बेचिराग झाला तो आज जगाच्या इकॉनॉमीमध्ये 3ऱ्या क्रमांकावर का आहे. महाराष्ट्र एवढी लोकसंख्या आहे. जे 1978मध्ये चीन भिकारी होतं ते चीन पुढे का गेलं. सिंगापूर जगाच्या पर कॅपिटा इन्कममध्ये 3ऱ्या नंबरवर का गेला. आपण अभ्यास करू ना. विधानसभा ही काही शाब्दिक टीका करण्यासाठी नाही आहे, फक्त ही विधानसभा चिंतन मंथन चर्चा संवाद या माध्यमातून हम सब एक है, या महाराष्ट्राच्या शेवटच्या गरीब व्यक्तीच्या आयुष्यात प्रकाश निर्माण करणारं चिंतन व्हावं ही अपेक्षा आहे. तुम्ही जर अधिकाऱ्यांनी करून द्यायचा कायदा आणि त्या कायद्यावर तुम्ही जबरदस्तीने आम्हाला बघूच द्यायचं नाही, अतिरेक नाही आहे का. हा अतिरेक आहे. भाऊ, ओबीसी आरक्षणाचा फटका आता मध्य प्रदेशमध्ये काय सांगा. नाही, निवडणुका पुढे केल्याच पाहिजे. राजकीय आरक्षण हा ओबीसी बांधवांचा हक्क आहे. भारत माझा देश आहे, सारे भारतीय माझे बांधव ही भावना असेल तर सर्वांना समान संधी देण्याच्या दृष्टीने जे जे निर्णय करावे लागतात, त्या निर्णयाला जो आधार द्यावा लागतो, त्यासाठी जे तर्क द्यावे लागते ते सरकारने दिलेच पाहिजे. आणि आमच्या महाराष्ट्राचं बजेट 4,84,118 कोटी 19 लाख आहे. आमचा महाराष्ट्र जगामध्ये 36व्या क्रमांकाची इकॉनॉमी आहे. देशाच्या GDP मध्ये आमचा 15% हिस्सा आहे. देशाच्या इंडस्ट्रियल सेक्टरमध्ये आम्ही 20%चा आमचा हिस्सा आहे. मग आमच्या राज्याच्या ओबीसी बांधवांच्या राजकीय आरक्षणासाठी तुम्ही वकिलांना फी देत नाही, तर हे मात्र अंधेर नगरी चौपट राजा आहे. मध्य प्रदेशच्या निवडणुका पुढे ढकलल्या. तिथल्या सरकारने निवडणूक आयोगाला विनंती केली, त्यामुळे मध्य प्रदेशमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पुढे ढकलल्या. महाराष्ट्रात सरकारने विनंती केली पण अजून निवडणूक आयोगाकडून सगळे आले. मला याची माहिती नाही. निवडणूक आयोगाने मध्य प्रदेशमध्ये त्यांच्या विनंतीला मान दिला. महाराष्ट्रामध्ये खरं तर मी मागील 19 जूनच्या जिल्हा परिषदच्या निवडणुका घोषित झाल्यानंतर सरकारच्या काही नेत्यांचे जर तुम्ही भूमिका ऐकली असेल, त्यांचे व्हिडिओ आपल्याच चॅनलवर दाखवण्यात आले. आम्ही निवडणूक आयोगाला पोलीस संरक्षण देणार नाही, आम्ही कर्मचारी देणार नाही. निवडणूक आयोग ॲटोनॉमस आहे. तुम्ही जर अशी वर्तणूक केली तर निवडणूक आयोगाचा अधिकार आणि शक्ती ही तुमच्यापेक्षा निश्चितपणे या एका सेक्टरमध्ये जास्त आहे. पण मला वाटतं की निवडणूक आयोगाने विनंती मान्य करावी. निवडणूक आयोगाने राज्याच्या जनतेची, राज्याच्या विधिमंडळाच्या भावनेचा आदर करावा असं मला व्यक्तिगत रीतीने वाटतं. पण शेवटी निर्णय निवडणूक आयोगाचा असतो. निवडणुका या कोणत्याही परिस्थितीमध्ये ओबीसी बांधवांचं आरक्षण राजकीय दिल्याशिवाय होऊ नये, अन्यथा याचे दूरगामी परिणाम या स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवामध्ये आपण सुरू करतो आहे. लास्ट बघू दे. नितीश राणे यांच्यावर गुन्हा दाखल केलेला आहे. तो प्रत्येकी चर्चेचा विषय आहे. यापूर्वी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्यावर गुन्हा दाखल करणं, त्यांना अटक करणं, त्यानंतर मुंबईचे भाजप माजी अध्यक्ष आशिष शेलार यांच्यावर गुन्हा दाखल करणं, महाविकास आघाडी सुद्धा नितीश राणे यांच्या वकिलांनी कोर्टात मुद्दा सादर केलेला आहे की विनाकारण काही प्रकरणांमध्ये सत्ताधारी बाकावर लोक होण्याचा प्रयत्न करत आहेत. वारंवार अशा स्वरूपाचे कृत्य भाजपाच्या नेत्यांच्या बाबतीत का घडतंय आणि मुळात रूल अँड रेग्युलेशनचे ॲक्ट सरकार पायदळी पुरवत नाही. असं आहे की त्यांनी सुडाच्या भावनेने वागायचं ठरवलं आहे. तुम्हालाही माहिती आहे की आदरणीय माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी यांच्याबद्दल एका विधानसभा सदस्यांनी काय भाष्य केलं होतं. कोरोनाचे जंतू मी तोंडात कोंबले असते, काही झालं नाही. स्वतः राज्याचे प्रमुखांनी 19 जूनला जेव्हा त्यांच्या पक्षाचा वर्धापन दिवस होता, त्या दिवशी काँग्रेसच्या नेत्यांना, खरं तर त्या दिवशी योगायोगाने राहुल गांधीजीचा जन्मदिवस होता, त्या दिवशी केक तर खाऊ घातलाच नाही, पण जोडे खाऊ घालण्याची भाषा केली. आगे अंगावर की आम्ही घेऊ शिंगावर ही भाषा केली.
खरं तर दुसऱ्याकडून जेव्हा चांगल्या शब्दाची आपण अपेक्षा करतो, खरं आहे, संस्काराच्या बाहेर जाऊ नये, कोणीच मर्यादेच्या बाहेर जाऊ नये, शब्दाचा योग्य उपयोग करावा, प्रत्येकाचा स्वतःचा सन्मान आहे, या सन्मानागट हेच पोहोचेल असं कोणी उपयोग करू नये. पण हे खरं आहे की स्वतः उपयोग करायचा, त्याचं समर्थन करायचं, आणि दुसऱ्यांनी तीच चूक केली तर त्यागा मात्र आम्ही गुन्हा दाखल करून त्याला कोठडीत टाकण्याची भाषा करायची. ठीक आहे की अशा पद्धतीने जे वागतात इंग्रज असेच वागायचे, पण शेवटी ठीक आहे, काही कागावधी लागला, इंग्रज गेले. आता इंग्रजासारखं कोणी वागायचं ठरवलंच असेल तो वक्त का इंतजार होता है. हो, एल्गाराची सुरुवात कधीपासून झाली? काय? साधारणतः आम्ही आता एक 2-3 दिवसात बसतो आहे, तारीख ठरवतो आहे, आणि पुढचे मग काही आंदोलन, काही रूपरेषा, संघर्ष, संवाद लोकांमध्ये जायचं, लोकांना एकूणच या राज्याची सूड घेण्याची जी भावना आणि भाषा आहे, शेतकऱ्यांच्या संदर्भातली अनास्था आहे, कामगारांच्या संदर्भातली अनास्था आहे, 4-4 महिने निराधारांचं अनुदान दिलं जात नाही, दिव्यांगांचं अनुदान दिलं नाही जात नाही, धडक सिंचन विहिरीचे पैसे दिले जात नाही, धानाच्या शेतकऱ्यांना बोनस दिला जात नाही, नियमित कर्ज भरणाऱ्यांना 50,000 रुपये खात्यात टाकू, ही तर कापूस कोंड्याची गोष्ट झाली आहे. तो नियमित कर्ज भरणारा शेतकरी विनंती करतो आहे, त्या शेतकऱ्यांचं पीक उभं आहे, सोनं उभं आहे. अहो, शेती करायला कष्ट करावे लागतात, परिश्रम करावे लागतात. 1 एकर शेती नांगरायची असेल तर 13.5 किलोमीटर आडवं उभं जावं लागतं, त्यासाठी त्यांच्याकडे गाडी नाही आहे, पावसाळ्यात चिखल तुडवावा लागतो, थंडीत जागणी करावी लागते. आणि अशा शेतकऱ्यांच्या संदर्भामध्ये तुम्ही महात्मा ज्योतिराव फुले योजनेचे अजून 400 कोटी दिले नाही, 50,000 रुपये देत नाही, धानाच्या हमीभावाचे पैसे तुम्ही देत नाही, त्यांचा चुकारा देत नाही, इथंच थांबले नाही, तर आम्ही अजून एक पाऊल पुढे केलं. श्रीमंताचे पैसे येणे बाकी आहे, त्यांचं कनेक्शन कापत नाही तुम्ही, पण शेतकऱ्यांचं पीक उभं आहे, तो हृदयापासून सरकारकडून करुणा विनंती की तुम्ही आता कनेक्शन कापू नका. सरकारच्या मंत्र्यांनी सांगितलं की आम्ही चालू बिल, करंट बिल भरलं तर कनेक्शन कापणार नाही. सरसकट आज मग सकाळी 10 फोन आले की करंट बिल भरतो म्हटल्यावरही कनेक्शन कापलं जातं. आता आमच्या हातात एवढंच आहे की जेव्हा अत्याचार वाढतो तेव्हा आम्हालाही विश्वास आहे, ईश्वराचा अंश असणारी ही जनता ही अशा अत्याचाराच्या विरुद्ध भविष्यात जेव्हा संधी येईल तेव्हा यांची योग्य दशा करण्यासाठी योग्य दिशेचा अवलंब करेगा, विश्वास है. सर, हिंदी में सवाल ये है कि मालेगांव में जो 2008 में ब्लास्ट हुआ था उसमें आरएसएस से जुड़े करीबन 5 लोगों का नाम लिया गया था, सामने आया था, उन्हें आरोपी बनाया. कई लोग जो है हॉस्टाइल हो गए, उनका कहना है कि उस वक्त एनआईए ने उन पर दबाव डाला, जिसमें योगी आदित्यनाथ और बाकी कई आरएसएस से जुड़े लोगों का नाम है कि ये इनके कहने पर ये ब्लास्ट कराया गया था. आज वो बात गलत साबित हुई. देखो, अभी तो सरकार तो उद्धव जी की है, जिन पे राष्ट्रवादी और कांग्रेस के नेता ये हमेशा आरोप करते रहे हैं कि उद्धव जी और उनकी पार्टी स्वर्गीय हेमंत करकरे जी के बारे में अपशब्दों का इस्तेमाल करती रही है. अब ये देखना है कि शहीद हेमंत करकरे जी के बारे में जो अपशब्दों का इस्तेमाल शिवसेना करती रही है, उनके इंटीग्रिटी के बारे में जो शंका निर्माण करती रही है, वही शिवसेना भी सत्ता में है. दोनों पार्टियां सत्ता में है. अभी जो कांग्रेस उद्धव जी पे आरोप करती थी वो भी है, और जो उद्धव जी कांग्रेस पे आरोप करते रहे हैं कि कांग्रेस ये झूठ करने वाली पार्टी है, दोनों साथ में है. अब सत्य क्या है, दोनों कभी चिंतन करें, बैठक करें, इसमें की सच्चाई बाहर लाने की कोशिश करें. अब मुझे तो ये विषय का पता नहीं है, क्योंकि मेरे पास कोई एसआईडी नहीं है, कोई मेरा अधिकार नहीं, मगर एक विधानसभा सदस्य के नाते मुझे इतना पता है कि हम 15,800 करोड़ रुपए पुलिस विभाग पे खर्च करते हैं. सरकार आपकी है, आप आवश्यक वो चौकसी लगाए. इसमें सच्चाई क्या है वो बाहर लाए. अब इसके बारे में अगर मैं कोई भाष्य करूँगा, वक्तव्य करूँगा, तो मेरे पास कोई तथ्य नहीं है, कोई जानकारी नहीं. मगर ये बात सही है कि पहले से ही कांग्रेस की ये राजनीति रही है कि अपने अपोजिशन पार्टी को
कोई ना कोई कारण से कहीं फंसा सकते हैं क्या? सच्चों को झूठा साबित करना ये कांग्रेस की पुरानी आदत है, और इसलिए इस विषय में उद्धव जी और कांग्रेस ये सत्यता क्या है वो बताए। रजा एकेडमी को लेकर बैन की मांग लगातार बीजेपी करते रही है, और उसमें गृहमंत्री ने कह दिया कि उनके खिलाफ कोई किसी तरह के सबूत नहीं है, और अमरावती से जहाँ माहौल गर्म हुआ था वहाँ पे इनका कोई लेना देना नहीं। किस तरह से इनके बयान को देखते हाउस में? देखो, हमने अपने प्रश्न उपस्थित किए, हमने तथ्य रखने की कोशिश की, जो जानकारी हमारे पास उपलब्ध है वो हमने बताई। हमने सरकार से प्रश्न पूछा, माननीय विरोधी पार्टी के नेता देवेंद्र जी ने, कि ये जानकारी है, जांच करे और जो तथ्य है सत्य है वो बाहर लाए। अब कल गृह मंत्री जी ने कहा उसके बारे में आने वाले दिनों में जो भी तथ्य एकत्रित होंगे उसके बाद में अगले अधिवेशन में अगर वो तथ्य है तो हम साथ में जाएंगे। ये बात तो सही है कि हमें जो जानकारी है उसके आधार पे आदरणीय देवेंद्र जी ने इस विषय को आगे बढ़ाया। एक सवाल ये भी है कि पी चिदम्बरम ने कुछ देर पहले ऐसा बयान दिया है गोवा चुनाव से पहले कि मुसलमानों के बाद अब क्रिश्चियन समाज हिंदू ब्रिगेड के निशाने पे। किस तरह देखते हैं? नहीं, देखो, ये स्वार्थी राजनीति उनके इस शब्दों से झलकती है। जो देश में भारतीय जनता पार्टी एपीजे अब्दुल कलाम जी को देश का राष्ट्रपति बनाती है, तो क्या भारतीय जनता पार्टी किसी धर्म के विरोध में है? आज भी मुझे बचपन से, जब मैं राजनीतिक झंडा 1977 15 वर्ष का था, मेरे पिताजी को 19 महीने की आनी बानी में जेल हुई थी, तो 15 वर्ष के चलते समय हाथ में झंडा लेके हम अटल जी, अडवाणी जी और सिकंदर बख्त जी का नाम लेते थे। तो क्या सिकंदर बख्त ये कोई हिंदू थे? आज देश में जिन राज्यों में हम कहते हैं कि ये ईसाई बहुल राज्य है, वो 7 सिस्टर, वह भारतीय जनता पार्टी की सरकार है। तो ये कुछ स्वार्थी लोगों का, जिनको सत्य से प्रेम नहीं सत्ता से प्रेम है, जिनके लिए खुर्ची सर्वोपरि है, देश से भी ज़्यादा, जिनके जीवन में खुर्ची ये जान से भी प्यारी है, ऐसे लोगों के बीच में जाकर यही कहेंगे। ये कभी नहीं कहेंगे कि ईसाई भाइयों के उन्नति प्रगति के लिए हमारे सरकार ने ये विकास के कार्य किए, ये नहीं कहेंगे। यही कहेंगे कि आप ये सरकार से दूर रहो, में डर भरने का काम और काम नहीं, ये पाप है, वो पाप ये करते रहेंगे। हमारा नारा तो सीधा है, हिंदू मुस्लिम सिख ईसाई, कहाँ से आई कांग्रेस आई, इतना ही हमारा नारा है।